स्माइल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तुम्ही कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आणि आजपासून मी माझे डेली ब्लॉग टाकणार आहे। दिवसभर मी कसं माझ्या कामाचं नियोजन करते, मी कसं सगळं घर मॅनेज करते हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आणि लहान मुलं असताना कसं मॅनेज करायचं हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। आणि मी पूजा कशी करते हे तर तुम्ही पहिल्यांदाच बघितले आहे। आता माझी सकाळची पूजा आवरून झाली आहे, सगळं व्यवस्थित झालं आहे। दरवाजासमोर रांगोळी झाली आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत। आता मी चहा प्यायला घेतले, कारण मी देवपूजा झाल्याशिवाय चहा पित नाही, त्यामुळे मग आता माझी सकाळची चहा करणार आहे मी आता। चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला तर मग आज सुरुवात करू। आता मी पहिल्यांदा चहा बनवून घेणार आहे। सकाळची देवपूजा करून झाली आहे आणि सकाळी अशी देवपूजा केली की दिवस आपला फ्रेश जातो। माझ्या तर दिवसाची सकाळ अशी देवपूजाने छानपैकी होते। तर असे देवपूजा करून झाली आहे, फुलं वाहून झाली आहेत आणि दिवस असा आनंदमय जातो। असंही सकाळी आता मला वेळ असतो देवपूजा छान निवांत करायला, कारण आता सुट्ट्या आहेत रिषभला आणि रिषभच्या पप्पाला ही सुट्ट्या असल्यामुळे सकाळी मला निवांत वेळ भेटतो। आणि हे उठायच्या अगोदर हे असं सगळं करून घेतलं की मग लवकर होतं, नाहीतर मग श्री उठला की मग सगळी कामं उशिरा होतात। तर लगेच मी ग्रंथही वाचून घेणार आहे आणि तारक मंत्रही म्हणून घेणार आहे। तारक मंत्र म्हणण्यासाठी मी असं पाणी ग्लासमध्ये घेते, काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं असतं आणि त्याच्यावर हात ठेवून, उजवा हात ठेवून आपल्याला 3 वेळेस तारक मंत्र म्हणायचं असतं। तर हे सकाळी असं केलं की असं दिवस एकदम फ्रेश वाटतो आणि राहून गेलं की मग आपल्याला रुखरुख राहते की जेवण केल्यानंतर करू, नंतर असं वाटतं दिवाबत्तीच्या वेळेस करू, असं राहून मग संध्याकाळ होऊन जाते, तरी मग राहूनच जातं। तर आता मग देवपूजा झाल्यानंतर मग मी चहा प्यायला करायला लागले। आणि चहा मी साधाच करते आपला, पण मी साखरेचा चहा करत नाही, गुळाचा चहा करते। थोडंफार असं हेल्दी असावं असं वाटतं। आणि आता सगळेजणच म्हणतात साखर खूप खराब आहे, त्यामुळं मग थोडंफार कधी कधी असं वाटतं की साखर खराब आहे तर आपण कशाला प्यावी, पण आता आणावीच लागते का असं होतं। तर आता मी विलायची चहा बनवणार आहे। तर हा चहा छान लागतो आणि मी असं काही मोजून चहा बनवत नाही आणि आमच्या घरात फक्त मीच चहा पिते आणि कोणी आलं गेलं तरच चहा, नाहीतर सर आणि मुलांना तर मी चहा देत नाही। आणि माझी सवय खूप जुनी आहे, त्यामुळं माझी काही चहा कितीही म्हटलं तर मी चहा लवर असल्यामुळं माझा काही चहा बंद होत नाही। आणि रात्रीचं दूध होतं तेच मी पहिल्यांदा यूज केलं आणि नंतर दूध आणलं, पण आम्ही म्हशीच्या गोठ्यातून जाऊन दूध आणतो, पण का आता पाऊस चालू आहे त्यामुळं मग असं जाणं होत नाही लवकर, पाऊस असेल तर, त्यामुळं मग जवळूनच गोकुळचं दूध आणलं। गोकुळचंही चांगलं आहे, पण मुलं पित असेल तर मी म्हशीच्या गोठ्यातूनच दूध आणते। आणि जेव्हा मी असं पॅकमधलं आणते तर तेव्हा मग मुलांना शक्यतो देत नाही मी दूध। तर आता माझा चहा करून झाला आहे आणि याच्यामध्ये मी आता गूळ टाकला आहे। आणि गूळ मी असं पावडर वापरत नाही, त्यामुळं मग असा खडाच टाकला आहे आणि नंतर चहा गाळून घेते मी। तर अशा प्रकारे मी चहा बनवते आणि मला अशा पद्धतीनं चहा आवडतो। आणि आता खूप दिवस झालं मी साखरेचं पीत होते, पण आता साखरेचा आता नाही पित मी, गुळाचा पिते। जेव्हापासून गुळ पिते तेव्हापासून मला गुळाचा चहा खूप आवडायला लागला, नाहीतर मला पहिल्यांदा गुळाचा चहा बिलकुल पण आवडत नव्हता आणि तो फुटायचा तरी माझ्याकडून। आता अशा पद्धतीनं मी चहा बनवते तर तो फुटत नाही। त्यानंतर मला माझ्या मैत्रिणीला हे गळ्यातलं बनवून द्यायचं होतं, म्हणजे तिची ऑर्डरच होती। तर ही ऑर्डर मला तिने मोबाईलवरच पाठवला होता हा फोटो, त्याच्याबरोबर एक नथ आहे आणि कानातली अशी ऑर्डर होती। तर ते पहिल्यांदा बनवून घेतली आणि नंतर मग मला बाहेर जायचं होतं आणि बाहेर जाऊन ही रात्रीच बनवून घेतली मी। आणि सकाळी मला ते मंगळसूत्राची चेन बसवायची राहिली होती, ती बसवून तिला द्यायची होती आत्ता, म्हणून मग ते बनवून मग मी तिला द्यायला जाणार होते। तर अशा प्रकारे बनवले आहे। तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा। आणि मी पण आता वटपौर्णिमेसाठी असं सेम बनवणार आहे
खूप छान दिसतं आणि ट्रेडिशनल वाटतं आणि दिसायला तर इतकं छान दिसत होतं. मी घालून बघितलं, म्हटलं व्यवस्थित वाटतंय का, अगोदर बघावं. तर खूप छान दिसत होतं. तिनं याचे फोटो पाठवले होते, नंतर मग मी तिला सेम तसं बनवून दिलं. आणि याच्यावर एअर कप पण खूप छान दिसतात. आता मी बनवताना त्याच्यावर एअर कप बनवेल. तर अशा पद्धतीने मी बनवून झालं होतं. त्यानंतर मी तिला द्यायला गेले. नंतर घरी आले तर मला मुलांना ढोकळा खायचा होता आणि ढोकळा खूप आवडतो. पर्सनली मलाही आवडतो आणि बाहेर गेल्यामुळं पावसात भिजले, त्यामुळं मग घरी आलं की चेंज केलं मी आणि स्वयंपाक करायला घेतला. सकाळी पोहे केले होते आणि उशीर झाला होता म्हणून मग मी पटकन स्वयंपाक करायला घेतलं. तर इथं ढोकळा त्यांना खायचा होता म्हणून मग मी ढोकळ्याला आधी बॅटर बनवून घेतलं, कणिक मळून घेतली. आणि ढोकळ्याचं मी बेसनपासूनच बनवते. इन्स्टंट पीठ नाही आणलं मी. आणि याच्यामध्ये जे पीठ बनवलं ते काय तुम्हाला दाखवलं नाही, कारण व्हिडिओ चालू आहे असं मला वाटलं, पण तो बंद होता आणि त्यामुळं तुम्हाला काही शूट झालं नाही. तर आता याच्यामध्ये बेसन, आपलं लिंबू सत्व 1 चमचा टाकले, मीठ 1 चमचा, तेल आणि मीठ, थोडंसं हळद एवढं टाकलं आणि 10 मिनटं रेस्टिंग टाईम दिला त्याला. आणि आता सोडा टाकते आणि सोडा टाकल्यावर खूप फसफसतं ते, आपल्याला जास्त काही टाकायची गरजच नाही आहे. आणि छान असं फसफसलं की आता ह्याच्यात बसे नाही गेलता म्हणून मी पटपट वतून पण घेणार आहे, जास्त वेळ ठेवायचा नाही. आणि हे माझ्याकडे ढोकळ्याच्या प्लेट आहेत, जे आपले इडलीचं पात्र येतं त्याच्यामध्ये ढोकळा प्लेट पण आल्या होत्या, मग मी त्याच्यातच बनवते. आणि असं किती छान हे झालं आहे बघा. आणि ते बसत नव्हतं, मी लगेच ओतून घेतलं. मग इन्स्टंट पीठ आणायची ही गरज नाही पडत, मी असंच बेसनाचा बनवते. तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी एक दिवशी दाखवेल की ढोकळा मी कसं बनवते. आता याच्यामध्ये तर तुम्हाला अर्धच दिसला आहे कसा बनवायचा. आणि एकीकडे मी पाणी ठेवलं आहे गरम करायला, त्यात स्टँड ठेवला आहे आणि कढईत ठेवायचं म्हणजे पटकन होतो. आणि याला 20 मिनिटं आपण लो फ्लेमवर, आधी हाय फ्लेमवर ठेवायचा आणि नंतर मग थोडासा लो फ्लेमवर. आणि जेव्हा ठेवतो तेव्हा आपल्याला फास्टच गॅस ठेवायचा, जेणेकरून असं बसत नाही, नाहीतर आपला ढोकळा छान असं खालीच बसतो, म्हणजे वड्याच होतात बेसनाच्या, ढोकळा बनतच नाही. तर अशा पद्धतीने मी ढोकळा बनवून घेणार आहे, नंतर मग स्वयंपाक करणार आहे. आणि ढोकळा खूप स्पॉन्जी झाला होता आणि एकदम सॉफ्ट बनला होता. आणि त्यानंतर मग फोडणी बनवायची होती. तर आता मी ढोकळा बनवला आहे, तर कसा बनला आहे तुम्हाला दाखवते. आधी नाईफनं बघायचा, चेक करायचा की झालाय का नाही, जर लागत नसेल तर मग झालाय म्हणायचं. आणि इतका छान स्पॉन्जी झाला होता ना. तर आता मी साधी फोडणी करणार आहे, कारण मुलांना पाण्याची फोडणी बिलकुल पण आवडत नाही, मग ते खात नाहीत, असं पाण्यासारखं होतं त्यांना. त्यामुळं मग मी फक्त आपले राई, कढीपत्ता, मिरची, हिंग ह्या असा टाकून साध्या आपला हे बनवते, फोडणी बनवते आणि ते फक्त ओतून घेते. कारण कोण कोण पाणी ओततं, त्यात साखर टाकतं, पण मुलांनाही आवडत नाही, मलाही तसा आवडत नव्हता. त्यामुळं मग मी नाही बनवलं, त्यात पाणी नाही टाकलं. आणि इकडं कणिक मळून झाली होती आणि जरा बाहेर खाल्लं होतं, त्यामुळे एवढी भूकही कुणाला नव्हती. तर कणिक मळली होती, पण ते काही मी लगेच बनवणार नव्हते, कारण आता ढोकळा बनवला तर मुलं तेच खाणार होते. तर आता मी फोडणी ओतून घेतली आणि आता मुलांना मी देईल. आणि हा खूप गरम कट करायचा नाही. आता मी गरम कट केला तरी पण छान निघला आहे आणि एकदम स्पॉन्जी झाला आहे हा आणि स्पॉन्ज असा इतका छान आला आहे, असं वाटतच नाही हे घरगुती आहे, कारण बाहेर मिळतो तसा सेम झाला होता आणि खूप गरम होता. तर अशा पद्धतीने मी मुलांना देणार आहे आणि केचप बरोबर देणार आहे त्यांना. आता मुलांना केचप खूपच आवडतं, त्यामुळं केचप बरोबरच देणार आहे. आणि बघा मी रेडी केलं आहे मुलांचं ताट आणि आम्हीही खाऊन घेऊ. तर अशा पद्धतीने बनवला आहे मी ढोकळा.
व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.